अरे मी काय म्हणतो, अरे ना भाऊ. अरे तू ती क्लिप पाहिली का? अरे ते रोशन भजनकर सुरू झाला ना. हा पाहिली. सोप्यावर बसेल होता, प्राजक्त होती. तू एवढा कस काय चिडला ते प्रभूवर रे? अरे तो प्रभूने ती चावी चोरली ना. अरे पण त्याची थोडी चोरली होती प्रभूनी. अरे पण मग प्राजक्ताची चोरली, मग तो चिडला आता. आता कळालं मला. त्याच्या गाडीत दम नाही विशालला भिडायला. मग आता काहीतरी पाहिजे मुद्दा म्हणून लागला प्रभूच्या मागे. अरे काय भंगार आहे तो रोशन भजनकर. काल भाऊच्या धक्क्यावर एवढं दाखवलं त्याला की तुला कोणा संगती लढायचंय, कोणाशी तुझी म्हणजे हे करायची, ठसन करायची, तरी त्याच्या अक्कल नाही आली. खरं इतका बधीर आहे तो रोशन. अरे तो आहे ना बैलबुद्धेवानी खेळू राहिला अरे जिथे. हा, तुला आठवतं का मागच्या बिग बॉस मध्ये तो आरोबाचा बैल कोण होता? वैभव. आपण बायको बायको चिडवायचो पण त्याला. या बिग बॉस मध्ये तसंच झालेलं आहे. विशालचा बैल रोशन झालाय, म्हणजे विशालची बायको रोशन झालेला आहे. हे बरोबर खरंच तसंच झालेलं आहे. मागच्या बिग बॉस सारखंच होऊ राहिलं. हा बरोबर बोलला का तू. हा मी काय म्हणतो, केस बिस काळे बिळे करून घे, दाढी बिडी करून घे. हा आणि तुम्ही दाढी काळी करताना बघू नका, पटापट काय करा माहिती ना. काय करू? अरे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. ते तर करावंच लागेल.